नमस्कार सर्व पक्षप्रमुखांना. मी एक सामान्य नागरिक वॉर्ड क्रमांक 169 मधून बोलतोय. ह्या व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मला वाटतंय तुमचं लक्ष नाही आहे आमच्या घरावर. घर म्हणजे आमच्या एरियावर. इतकं वर्षानंतर ओपन कॅटेगरीमध्ये वॉर्ड लागला होता, पण त्यामध्येही राजकारण केलं गेलं. कुर्ला हा राजकीय पक्षाचा बाल किल्ला असं लहानपणापासून ऐकलं होतं, पण त्याच किल्ल्याचे लोकप्रतिनिधी नेपोटिझम करायला लागले. तर ही आहे काही परिस्थिती आमच्या वॉर्ड क्रमांक 169 ची. नेपोटिझम, तेही आमच्या एरियामध्ये. नाही, हरकत नाही. प्रॉब्लेम हा नाहीये की नेपोटिझम होते. प्रॉब्लेम हा आहे की उमेदवाराला नगरसेवक याचा अर्थही नसेल माहिती. तो आता कुठे घरोघरी जाऊन व्हिडिओज काढून सोशल मीडियावरती टाकत असेल, लोकांची सेवा करतोय असं दाखवत असेल. प्रॉब्लेम हा आहे की तुमच्याच पक्षामध्ये कितीतरी सामान्य कार्यकर्ते आहेत जे वेल एक्सपिरियन्स, एज्युकेटेड आणि लोकप्रिय आहेत, ज्यांना नगरसेवक म्हणून लायकीचे आहेत, ज्यांनी खरोखरच पक्षासाठी काहीतरी काम केलंय. पण काही ठिकाणी बाप मोठा राजकीय पदावर असल्यामुळे ना कार्यकर्तेही गप्प होतात. तुम्हाला वाटत असेल मी दुसऱ्या पक्षांचं का काही बोलत नाही, कारण जनतेला अपेक्षा तुमच्याकडून आहे की तुम्ही आमचं घर नीट सुधारावाल. दुसऱ्या पक्षातून अपेक्षा काय ठेवायची ज्यांनी घराणोशाही वाढवली. जर तुमच्या पक्षात सुद्धा असं होऊ देत असाल तर आधीपासून सांगतो, वॉर्ड क्रमांक 169 आपला बाल किल्ला हा मराठी माणसाचा बाल किल्ला आहे, ज्याला धक्का लागायची शक्यता जास्त आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.